सभापती महोदय, मंत्री महोदयांनी उत्तरामध्ये दिलेला आहे की अमुक अमुक गटाची परवानगी घेतलेली आहे, अमुक अमुक गटाच्या बाबतीमध्ये ते गायरान नाही, सरकारी नाही वगैरे, हे उत्तर प्रशासकीय आहे. आपण त्या संदर्भामध्ये ETHची मोजणी चालू आहे असं सांगितलेलं आहे आणि ब्लास्टिंग जे होतं ते कंट्रोल बाकी परवानगी घेतलेली आहे, सगळं तुम्ही दाखवलेलं आहे आणि 196 मध्ये सपाटीकरण झालेलं आहे, सगळं दाखवलेलं आहे. मंत्री महोदय, आपल्या इथे एकाला एक न्याय आणि एकाला एक न्याय होऊ नये. मी अगदी पुराव्यासकट आपल्याकडे सगळं देतोय. यामध्ये गायरान जमिनी एकाला आपण परवानगी दिलेली आहे, हा काय तुमचा जावई नाही. याला 14,000 तुम्ही याची ब्लास्टिंग करण्याचा आणि करेक्शन करण्याची परवानगी दिली आहे 14,000च्या वरती आणि त्यांनी भरले किती आहेत? फक्त 1400. हे तुम्हाला महसूलचं भरून घेतलेलं पत्र तुम्हाला दाखवतो. त्यामध्ये त्यांनी फक्त 1400चा आपण त्या ठिकाणी पावती फाडलेल्या आहेत आणि तुम्ही या सर्व गोष्टीच्या माध्यमातून या असलेल्या जागेच्या संदर्भामध्ये जी काही त्याला परवानगी दिली त्याच्या व्यतिरिक्त तेवढं त्यांनी क्रशिंग करून तेवढी त्या ठिकाणी कलेक्शन करून त्या असलेल्या व्यतिरिक्त गायरान जमिनीच्यावर सुद्धा गायरान जमिनीवर सुद्धा त्यांनी अतिक्रमण केलेलं आहे. त्याची परवानगी नाही. जी परवानगी घेतली ती 14,000ची ती करतायत, पण भरतायत किती? फक्त 1400ची. मी तुम्हाला फक्त पाठवतो, CD देतोय, फोटो देतोय. तिथे त्या गायरान जमिनीवर आता तलाव झालेले आहेत, हे सॅटेलाइट फोटो आहेत आणि पाझर तलाव झाले. अशा प्रकारचा अतिक्रमण झालं, चौकशी केली नाही, ही उत्खनन झालेलं आहे आणि या उत्खननाच्या बाबतीमध्ये तक्रारी झाल्या. या ठिकाणी सदस्य एकनाथ खडसे होते, त्यांच्यावर सातत्याने आरोप झाले की तुमच्यावर अशा प्रकारचा अवैध गौण उत्खनन केलं म्हणून तुमच्यावर SIT नेमली, त्यांच्याकडून रिकव्हरी काढली. याच संदर्भामधली सचित केस त्या ठिकाणी आहे, पुराव्यासकट आम्ही बोलतोय. या सर्व गोष्टीमध्ये झालेल्या उत्खननाची दिलेल्या पुरावाची आपण सत्यता पडताळून घेऊन जे जास्त बेकायदेशीर उत्खनन झालेलं आहे आणि सरकारचा महसूल बुडवलेला आहे, आशीर्वादाने बुडवलेला आहे, त्याची तुम्ही वसुली करणार का आणि या संदर्भामध्ये आपण SIT स्थापन करणार आहात का? उत्तरामध्येच नमूद केलेलं आहे की आपण पहिल्यांदा प्रश्नामध्ये विचारलेलं आहे की गायरान जमिनीवरती तिथे उत्खनन झालंय. सर्वप्रथम ज्या गटाचा आपण तिथे उल्लेख केलेला आहे म्हणजे 322 असेल, 278 असेल, हे दोन्ही गट हे गायरानमध्ये नाही आहेत. सर्वप्रथम नंबर 1. नंबर 2, सभापतीमध्ये त्या ठिकाणी जी काही ब्लास्टिंग झाली होती ती जलसंपदा विभागाचं तिथे एक धरण आहे आणि त्या धरणाच्या काही कामाच्या अनुषंगाने जलसंपदा विभागानेच ब्लास्टिंगची परवानगी मागितली होती आणि ती ब्लास्टिंग ही वेगळ्या कारणाकरता होती. त्याची रिसर परवानगी घेऊन त्यांनी ती ब्लास्टिंग केली होती. ती ब्लास्टिंग ज्या संबंधित व्यक्तीला तिथे जी काही 5 वर्षाकरिता ज्याचा आपण इथे उल्लेख केला की 14,000 ब्रासची जी परवानगी दिली गेली होती त्या व्यक्तीने ती ब्लास्टिंग केलेली नाही आहे. नंबर 2. नंबर 3, ज्या काही तिथे ज्या जमिनीमध्ये उत्खनन झालं असं आपलं म्हणणं आहे, मुळात ती संपूर्ण जमीन तिथे ही सपाट आहे आणि त्या ठिकाणी कुठल्याही पद्धतीचं उत्खनन झालेलं देखील आढळलं नाही. काही उत्खनन झालं होतं ते काही वर्षांपूर्वी झालं होतं, त्यामुळे त्याची ETS मोजणीसाठीचा अहवाल हा आपण मागवलेला आहे. नंबर 3, ह्या 3 फॅक्ट्स आहेत या प्रश्नासंदर्भात आणि म्हणून सभापतीमध्ये ह्यामध्ये SIT लावायचा प्रश्न उद्भवत नाही. तथापि सामान्य सदस्य महोदयांना तिथे जी शंका आहे की 14,000 ब्रासची जे परवानगी असताना त्यांनी फक्त 1400 ब्रासचे पैसे भरलेले आहेत आणि उर्वरित ते पैसे भरलेले नाहीत. नक्कीच त्या बाबीची पडताळणी आम्ही करू, चौकशी आम्ही करू आणि समजा तसं जर का झालेलं असेल नक्कीच जी काही महसूल विभागाच्या नियमानुसार त्याच्यावर जी काही कारवाई करायची आम्ही कारवाई करू. मी अगदी पुरावे आपल्याला देतो.